पोट साफ न होणं, कब्ज किंवा बद्धकोष्ठता हा फक्त पोटाचा त्रास नाही, तर तो दीर्घकाळ दुर्लक्षित केला तर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करू शकतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये विषारी द्रव्ये साचून राहतात. आतड्यामध्ये साचलेली घाण कुजते, त्यामुळे विषारी द्रव्ये रक्तात मिसळतात आणि त्याचा परिणाम म्हणजे सतत थकवा जाणवतो, डोकं दुखतं, चक्कर येते, तोंडामध्ये कडूपणा जाणवतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्वचेवरती वाईट परिणामही होतात. त्यामुळे पोट साफ होण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, पुरळ येतात, डाग येतात, त्वचा निस्तेज होते. आयुर्वेदानुसार जर पोट साफ होत नसेल तर त्वचा कधीच स्वच्छ राहत नाही. त्यामुळे डोकेदुखी वाढते. त्याचप्रमाणे मानसिक त्रासही होतो. पोटात गॅस होतो आणि विष शरीरामध्ये साचून राहतं. त्यामुळे सतत डोकं दुखतं, चिडचिड वाढते, तणाव वाढतो, एकाग्रता कमी होते, नैराश्याची भावना येते, भूक लागत नाही, पचनसंस्थेमध्ये बिघाडही होऊ शकतो. पोट भरल्यासारखं वाटतं, थोडं खाल्लं तरी जड वाटतं, अन्न नीट पचत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आम्लपित्त होतं, गॅस, छातीत जळजळ होते, ॲसिडिटी होते, यासारखे पोटाचे अनेक आजार होतात आणि समस्याही खूप निर्माण होतात. मूळव्याधही होऊ शकतो आणि जर जोर लावून शौच केलं तर मूळव्याध होतो, गुरुद्वाराला जखम होते, रक्तस्राव होतो, वेदना खूप होतात आणि हा सर्वात सामान्य पण गंभीर असा परिणाम आहे. त्याचप्रमाणे आपल्या किडनीवरतीही दुष्परिणाम होतात, जसं की आतड्यातील विषारी घटक किडनीवरती ताण टाकतात आणि जर दीर्घकाळ जर आपलं पोट साफ झालं नाही तर किडनीचं कार्य मंदावतं, संसर्गाचा धोका वाढतो, वजन वाढण्याचा धोका वाढतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पचनसंस्था बिघडल्यामुळे चयापचय कमी होतं, चरबी साठते, वजन वाढतं, हार्मोनचं असंतुलन होतं आणि जर पोट साफ नाही झालं तर हार्मोनचं संतुलन बिघडत राहतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्येही समस्या निर्माण होतात, जसं की पाळी अनियमित होते, पोटदुखी होते, PCODचा धोका वाढतो, हृदयावरती अप्रत्यक्ष परिणाम होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सतत जर जोर लावला तर रक्तदाब वाढू शकतो, हृदयावरती ताण येतो. विशेषतः वयोवृद्ध लोकांसाठी हा धोकादायक असा आजार आहे. मोठ्या आतड्याचे आजार आणि कॅन्सरचा धोका वाढू शकतो आणि जर शौच दीर्घकाळ अडकून राहिली तर मोठ्या आतड्याला सूज येते, कोलन कॅन्सरचा धोका वाढतो आणि ही लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. जसं की 2 ते 3 दिवस शौच होत नाही, पोट सतत फुगलेलं राहतं, शौच करताना वेदना होतात, रक्त येतं, अचानक वजन कमी होतं. म्हणजेच काय तर पोट साफ न होणं म्हणजे शरीरातील आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे. तेव्हा वेळीच योग्य सवयी लावा. आहार आणि पाणी जर घेतलं तर हा छोटा वाटणारा त्रास ही आजारामध्ये बदलू शकतो. तेव्हा आहार, पाणी पिण्याची योग्य सवय लावा आणि पोट साफ होईल याकडे लक्ष द्या, जेणेकरून होणारे आजार टळतील आणि आपण नक्कीच निरोगी राहू शकू.